हॅलो नमस्कार. आज आपण बघणार आहोत की उकडीचे मोदक कसे बनवायचे. तर मस्त उकडीच्या मोदकाची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. तर चला त्याच्यासाठी काय काय आपल्याला इन्ग्रेडियंट लागतं आहे ते बघूया आपण. वाटी आपण पीठ घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ घेतलं आहे. 1 वाटीच्या हिशोबाने आपण मेजरमेंट घेऊया. 1 वाटी तांदळाचं पीठ घेऊ. एवढं आपण वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. एवढंच पाणी टाकायचं आपल्याला. उकड काढायची आपल्याला तांदळाची. आपल्याला याची तांदळाच्या पिठाची आता उकड काढून घ्यायची आहे. त्याच्यासाठी पॅन ठेवला आहे, कढई ठेवू शकता आणि व्यवस्थित तापून घ्यायची. पीठ आपण एका प्लेटमध्ये काढून घ्या. तुम्हाला माप दाखवण्यासाठी ती वाटी मी घेतली होती आणि त्यानंतर आपण आता त्याची उकड काढून घेऊया. उकड व्यवस्थित काढली की ते जे आपले मोदक असताना ते पण खूप छान होतात. आणि त्या वाटीच्या प्रमाणानुसारच आपल्याला पाणी पण त्याच्यात टाकायचं आहे. आपण तूप टाकायचे आणि ते पाणी टाकल्यानंतर त्याच्यात 2 चम्मच आपल्याला तूप टाकायचं आहे. छोटे चम्मच असेल तर तुम्ही 2.5 चम्मच टाकू शकता. मोठे असेल तर 2 चम्मच आपल्याला तूप त्याच्यामध्ये टाकायचं आहे. पाणी उकळलं का आपल्याला हे टाकायचं आहे पीठ तांदळाचं. पाणी उकळलेलं आहे. तांदळाचं पीठ टाकायचं आहे. पाण्याला एक उकळी आली का आपलं तांदळाचं 1 वाटी पीठ त्याच्यात टाकून व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला वाफ आणू द्यायची. वाफ आणल्यावर त्याचा जो कच्चापणा असेल ना तो पण राहणार नाही आणि आपले मोदक खायला पण मस्त लागतात. थोडं झाकण ठेवायचं आपल्याला. आता हे थोड्या वेळ होऊ द्यायचं आपल्याला. वाफेवर ठेवलेले आपण आणि मस्त चांगली होईल म्हणजे उकड आपली आणि मोदक चांगले 2-3 मिनिटं. त्यानंतर थंड झाल्यावर ते एक प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि प्लेटमध्ये काढल्यानंतर त्याला व्यवस्थित आपल्याला हाताने किंवा चमच्याने, हाताने तर नाही करू शकत, गरम असेल चमच्याने त्याला पसरून घेऊन स्मॅश करून घ्यायचं व्यवस्थित. आणि मग त्याला आपण हातामध्ये तूप लावून मस्त आपण पीठ कसं मळतो तसं व्यवस्थित एकत्र मळून घ्यायचं आहे सगळं आपल्याला. आणि छान असं मऊसूत पीठ आपलं तयार होईल. आपल्याला जे आवरण वरचं बनवायचं असतं ते तयार होईल मस्त. पिठाला आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आणि आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचे. बाजूला झाल्यानंतर आपण याचं मस्त सारण तयार करायचं जे मोदकमध्ये आपण भरतो ते. आणि ह्याला बाजूला थोडा वेळ रेस्ट केलं आणि आता आपण सारणाची तयारी करूया. तूप लावून मस्त मळून घ्यायचं. थोडं तुपाचा हात लावला का छान पण लागतं आणि व्यवस्थित मऊसूत पण होतं ते. जास्त नाही मागायचं. सारणासाठी खोबरं असतं ना तर ते खोबरं घेतलंय 1 वाटीच्या हिशोबाने. हे आपल्याला मोदक मध्ये टाकायचं सारण आहे. आता हे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि हा गूळ आहे. आता गूळ आपण आहे ना तो गूळ टाकून घ्यायचा. पावडरवाला गूळ घेतलेला आहे आणि जे आपण खोबऱ्याचा किस आहे ना ते पण टाकून व्यवस्थित ते मिश्रण आहे ना कढईमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं असं तापून घ्यायचं आहे. थोडं लालसर झालं पाहिजे. आपलं जे खोबरं पण आहे ना थोडंसं लालसर झालं पाहिजे. 5 मिनिट लागतात थोडंसं आपल्याला त्याला मस्त गरम करून घ्यायचं आहे. आणि मग नंतर आपण आपले मस्त मोदक तयार करूया. अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालं पाहिजे. 5 ते 7 मिनिट लागतात. आणि मस्त मग हे बाजूला काढून घ्यायचं. थोडं गरम असेल तर थोडं गार झाल्यानंतर आपले मस्त उकडीचे मोदक आपण तयार करू. त्याच्यावर थोडंसं झाकण लावून ठेवूया. पण आता मोदक तयार करूया. हे असा चाळण घेतलेला होता. तो ऑनलाईन पण भेटतो आणि ऑफलाईन पण भेटतो आणि खूप छान पण भेटतं. आकार पण एकसारखा येतं आणि पाकळीचे पण आपण बनवून बघूया. पहिले याचं तुम्हाला दाखवते. काही काही लोकांना पाकळीचे नाही आहेत आणि मस्त मोठा मोदक तयार होतो आणि छान वाटतं. याची किंमत पण आहे. तुम्ही असे दुकानात पण गेले तर दुकानात पण मिळेल आणि असं तुम्ही ऑनलाईन पण ऑर्डर केली तर खूप कमी किमतीत तुम्हाला हे अवेलेबल होऊन जाईल. आणि पहिले आपण जे पीठ आहे ना ते पीठ पहिले टाकून घ्यायचं सगळं आणि व्यवस्थित बोटाने त्याला असं पसरून घ्यायचं. म्हणजे सगळीकडे ते पीठ पसरलं पाहिजे. जेव्हा तो मोदक निघतो ना मग तुटलेला नाही निघणार. असं पीठ टाकल्यानंतर मध्ये एक असा बोट घालून व्यवस्थित असं सर्व पसरून घ्यायचं. जे आपण तांदळाची उकड काढलेली असते ना ती
आणि पसरल्यानंतर मग आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे गुळाचं आणि आपल्या खोबऱ्याच्या किसाचं ते टाकून वरून असं मस्त बंद करून घ्यायचं आणि थोडंसं प्रेस करायचं असतं आणि प्रेस केल्यानंतर आपल्याला थोडं दाबायचं आहे. आता हे मिश्रण सर्व टाकून घ्यायचं आणि मस्त प्रेस करून घ्यायचं आणि नंतर थोडंसं असं तिथे दाबायला असतं. दाबल्यानंतर असं आल्लाद काढायचं तर आपला मस्त मोदक मोठासा मोदक तयार होऊन जातो. कोणी पण हा मोदक बनवू शकतं. लहान बघा वरून पण असं पीठ लावून घ्यायचं आणि मस्त प्रेस करायचं आणि इझी मस्त मोदक तयार होऊन जातं. खूप सारे मोदक याच्या पद्धतीने आपण बनवू शकतो. कोणाला पाकळीचे मोदक बनवता नसेल येत तर असे पण मोदक बनतात आणि मस्त लागतात, टेस्ट पण छान लागते. हे असं प्रेस करून घ्यायचं, थोडंसं दाबायचं आणि नंतर त्याला ओपन करायचं तर आपला मस्त मोदक मस्त तयार झाला आता हा. आणि दिसायला पण खूप छान दिसतो आणि खाण्यात पण खूप मजा येते. तुम्ही पण ट्राय करून बघा. याला ओपन केलं बघा किती सुंदर मोदक तयार झाला. खूप मस्त वाटतं बघायला पण छान आणि इतका मस्त खाण्यासाठी पण मस्त स्टफिंग पण व्यवस्थित होते याचे आणि खूप सारे मोदक एका वेळेस आपण याच्याशी बनवू शकतो. मग त्याला स्टीम देण्यासाठी वाफ देण्यासाठी माझ्याकडे इडली पात्र होतं ना तेच ठेवलं आणि त्याच्यामध्ये पण आपण स्टीम करू शकतो मस्त. आणि त्याच्यासाठी वेगळं स्टीमर असतं आपल्याला मोदकासाठी, ते प्लेट दिलेली असते. हे आम्ही सगळे मस्त मोदक बनवून घेतले. खूप इझी पद्धतीने मोदक तयार झाले आणि आता आपण त्याला स्टीम देऊया आणि आपले मस्त मोदक खाण्यासाठी तयार होतील. प्लेटला पहिले आपण तूप लावून घेऊया आणि तूप लावल्यानंतर वरती त्याच्यावर मोदक ठेवूया. मोदक ठेवल्यानंतर वरून आपण झाकण लावून ठेवून द्यायचं आणि 5 मिनिटानंतर त्याची मस्त वाफ येते आणि आपले मस्त मोदक खाण्यासाठी तयार होते. मस्त तुम्ही बनवू शकता. खूप इझी आहे हे मोदक, उकडीचे मोदक बनवणं. मस्त बघा किती छान वाफ पण आलेली आहे. टाकायचं विसरलं वरती, केसर टाकून मस्त तुम्ही खाऊ शकता. केसर पण टाकायचं तर खूप छान टेस्ट पण लागते त्याची. प्लेटमध्ये काढून घेऊया. मस्त गरमागरम गरम खाण्या. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करूया. अजून एका नवीन रेसिपी बरोबर भेटूया नवीनशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.